मी आप्पासाहेब पाराजी गोठे अहिल्यानगरचा रहिवासी असून मी माझ्या पायाला थोडी जखम झाली आणि ती जखम काळी पडली, पण ते आम्हाला काही समजून नाही आलं. ज्यावेळेस आम्ही डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टर हेमंत चौधरी साहेब हेस्कोलर सर्जन यांना दाखवलं, कारण इतका पायाला वेदना होत होत्या की मला अक्षरशः चालता फिरता सुद्धा येत नव्हतं. पण ज्यावेळेस मी त्यांना दाखवलं, त्यांनी सांगितलं MRI केला. MRI केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की गुडघ्यापासून खाली पायाचा रक्तस्राव बंद पडलेला आहे. मग MRI करून ते चेक केल्यानंतर त्यांनी पायाची अँजिओप्लास्टी केली. पायाची अँजिओप्लास्टी केल्यानंतर ज्यावेळेस जखमेजवळ पाहिलं की लाल रक्तस्राव वगैरे दिसायला लागला आणि ऑटोमॅटिक थोडा वेदना माझ्या एकदम कमी झाल्या आणि वेदना कमी झाल्यामुळं आता मला पायाला थोडा स्थिरपणा आला आणि जेवढी जखम झाली होती तेवढी जखम तिथपर्यंतच राहिली नाही. तर एखाद्या वेळेस पाय काढायचा सुद्धा प्रॉब्लेम आला असता, पण ते रक्तस्राव चालू झाल्यामुळं चौधरी साहेबांनी, व्हॅस्क्युलर सर्जन साहेबांनी की पायाचे एकदम माझे ओके करून लागला. आता पाय काढण्याची आणि त्याची काहीच भीती नाहीये. फक्त जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत ऑटोमॅटिक वरच्या खपल्या गळून गेल्यानंतर पाय व्यवस्थित होऊन जाईल.